नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पण आता आपला नवीन ब्लॉग घेऊन येत आहे OTW मध्ये. ऑन दी वे आपल्या चॅनलचं नाव. पण आता चाललो आहोत नवापूरला. पुणेरी तारका हॉटेल आहे तिकडे. सुंदरसं निसर्ग रम्य वातावरणात ते हॉटेल आहे. बऱ्याच दिवसानंतर पावसाने काढता पाय घेतलेला आहे. तर आम्ही म्हटलं चलो आपण त्या वातावरणाची मजा घेऊ. ऊन पण एकदम फ्रेश आहे. मी बघत असं तर नारळाच्या झाडात असा रोड गेलेला आहे मस्त. विरारला आहे पण तुम्हाला वाटणार नाही तुम्ही विरारला आले तसे. चांगली वाईब आहे, एकदम अप्रतिम. सुंदर असं गावचं वातावरण आहे. छान वाटते फिरायला. तुम्ही या इकडे कधीतरी वेळ काढून. जास्ती लांब नाही, 1.5 तासाच्या अंतरावरती मुंबईहून तुम्ही येत असाल तर. बरेच बीचेस आहेत फिरण्यासारखे. तुम्हाला इकडे बऱ्याच काही गोष्टी आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे दाखवायचा प्रयत्न करू. विरारमध्ये काय काय कुठचे स्पॉट आहेत, खाण्यापिण्याचे आहेत, नाश्ता करण्याचं कसं, कुठे जावं लागतं तुम्हाला. बरेचसे मंदिर आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचा आमचा एकच उद्देश आहे की विरारमध्ये राहून लोकांनी अजून पण विरार पूर्णपणे बघितले नाहीये आणि आम्हाला हा विरारचा एक स्पॉट शोधून लोकांना अनसीन असं दाखवायचं आहे. तर आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा. जास्तीत जास्ती लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. हे आहे पुणेरी तडका मिसळ या हॉटेलचं नाव. रेट पण एकदम ठीकठाक आहेत, म्हणजे काय जास्ती नाही आहे. मटण थालीमध्ये तुम्ही बघले 260 रुपये, म्हणजे मटणच 800-900 रुपये किलो आहे. फिश पण ताजी भेटते एकदम. आणि बनवणारे हे वयस्कर वृद्ध फॅमिली आहे. दोघे नवरा बायको मिळून हॉटेल सांभाळतात. त्यांचा एक मुलगा आहे. आमची आताच ओळख झाली त्यांच्यासोबत. छान हॉटेल वातावरणात आहे. चारी साईडला बघा तुम्ही झाडच झाड आहेत, नारळाची झाड आहेत, सुपारी झाड आहेत. बाकी पॅसेज आहे भरपूर मोठा. त्याच्यामागे रिसॉर्ट आणि नंतर समुद्र किनारा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचं एकच की घरी बसून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्या दिवसाची मजा घ्या. तुमच्याकडे बाईक असेल, गाडी असेल, काही पण असेल, ते घेऊन निघा आणि एन्जॉय करा. तो दिवस एन्जॉय करण्यामध्ये जी मजा आहे त्या घरी बसून TV बघण्यामध्ये नाही, किंवा मोबाईल. आजकाल लोक मोबाईलमध्ये भरपूर टाईम वेस्ट घालतात. तो वेस्ट न घालवता तुम्ही मजा घ्या. मित्रांनो, आपण आलेलो गाडी घेऊन आणि आपण आलेलो विरारच्या एका बीचवरती. राजुरीच्या बाजूलाच बीच आहे, नवापूर म्हणून. तिकडे आपण आलेलो. एक हॉटेल बघलं रस्त्यात, मस्त बोललो. तिकडे एक मिसळ दिसली, तंदुरी मिसळ, म्हणून आम्ही उतरलो तिकडे मिसळ खायला. तिकडे बरंच काय भेटलं आम्हाला मेनूमध्ये. तसं गावरान मटण, चिकन, भाकरी आणि बरंच काय तुम्हाला व्हिडिओमध्ये आगे पुढे बघायला भेटेल. छान छान असे इकडे डिशेस आहेत. मित्रांनो, ही आहे वडा उसळ मी मागवलेली. मला आज नॉनव्हेज खायची अजिबात इच्छा नव्हती. 2-3 दिवस नॉनव्हेज होते. ही आहे गावरान थाली, भाकरी, चिकन, सुका चिकन आणि ती आहे मिसळ, तंदुरी मिसळ. स्मोकी फ्लेवर आहे तिला. छान होती एकदम तडकेवाली मिसळ. मुलीने मिसळ मागवलेली, मिसेसनी मागवलेली चिकन थाली गावरान, आणि मी आपलं व्हेज. आज मागचं वातावरण बघा मित्रांनो, खूप छान आहे. गावसारखं वाटते पूर्णपणे. आपण आहे विरारमध्ये, पण मागचे व्ह्यू बघा एकदम अप्रतिम आहे. पण कोकणात आल्याचं वाटतं. माडाची झाडं आहेत पूर्णपणे. सुपारीच्या पोकळीची झाडं पण जी म्हणतो ती पण आहेत बरीच. मागे पूर्ण जंगल आहे झाडांचं. तिकडे मागे तिकडे समुद्र आहे. समोर तिकडे एक रिसॉर्ट आहे. मागे नंतर तिकडे रिसॉर्टचा मागे समुद्र किनारा आहे. आपण पुढे आता व्हिडिओमध्ये बघू आता कुठे जाणार आहे.
नंतर थोडासा व्हिडिओ आणखीन आपण रेकॉर्डिंग करून व्हिडिओला एंड करू. चला मित्रांनो, आपण आता आलो आहोत राजुरी बीचला. तिकडनं हॉटेलपासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे राईट साईडला. आम्ही कधी म्हणजे संध्याकाळी टाइमपास करायला किंवा मी लवकर आलो ऑफिसमधून तर आम्ही इकडेच येतो गाडी घेऊन. इकडे एक पुढे हॉटेल आहे, तिकडे मॅगी, व्हेज मॅगी, चीज मॅगी असं वेगवेगळं, अंडा मॅगी पण भेटते. ते खायला टाइमपासला आम्ही संध्याकाळी येत असतो इकडे. छान वातावरण असं. त्या हॉटेलसमोर बघा असं पार्किंगला गाडी लावायला जागा आहे इकडे. गाडी लावायची, ऑर्डर द्यायची बस. मित्र, आपण आता आलो आहोत राजुरी बीचला. थोडीशी शूटिंग करूया इकडे आपण बीचवरती, नंतर जाऊया घरी.